तर बारामती लोकसभा मतदारसंघात मिळालेल्या यशानंतर सुप्रिया सुळे यांचं आज जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळेला सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला। सुप्रिया सुळेंनी पुण्यातल्या शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि त्यांना अभिवादन केलं। बारामती मतदारसंघातनं सुप्रिया सुळे सलग चौथ्यांदा निवडून आल्यात। सुनेत्रा पवार यंदा सुप्रिया सुळेंविरोधात उभ्या होत्या। ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची आणि चर्चेची ठरली होती। त्यातच मिळालेला हा विजय हा सुप्रिया सुळे यांच्यासाठी अत्यंत आनंददायी आहे आणि चौथ्यांदा झालेला हा विजय आहे। अटीतटीची ही लढत होईल असं वाटत असताना सुप्रिया सुळे यांनी अगदी सहजी विजय संपादित केलेला आहे आणि त्यानंतर आपण बघतोय हा जल्लोष, हा उत्साह आहे राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा। जंगी स्वागत त्यांचं पुण्यात करण्यात आलं। शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आजचा दिवस लक्षात घेत जंगी स्वागत झालेलं आहे। शिवरायांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पहार अर्पण केलेला आहे। तर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा उत्साह सुद्धा अगदी शिगेला पोहोचलेला पाहायला मिळाला। सुप्रिया सुळे यांचं आपण बारामतीतलं काम बघितलेलं आहे आणि तब्बल 3 टर्म झाल्यानंतर आता पुन्हा एकदा त्या हॅट्रिक साधतात का, चौथ्यांदा निवडून येतात का, यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। संपूर्ण देशाच्याच नजरा या बारामतीच्या जागेकडे लागलेल्या होत्या। ही जागा सुप्रिया सुळे राखणार की ही जागा जाणार याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात होते, कारण अजित पवार यांनी सुद्धा जोरदार फिल्डिंग लावलेली होती। सुनेत्रा पवार या विजयी व्हाव्यात यासाठीचे प्रयत्न, सर्वतोपरी प्रयत्न हे भाजपच्या वतीनं आणि अजित पवार यांच्या वतीनं करण्यात आले होते। मात्र इतकं सगळं करूनही ही सीट राखण्यात, ही जागा राखण्यात यश मिळवलेलं आहे सुप्रिया सुळे यांनी आणि चौथ्यांदा त्या बारामतीच्या खासदार झाल्यात। त्यामुळे पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या या सगळ्या महिला कार्यकर्त्या ज्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे त्यांचं जंगी स्वागत हे ढोल ताशांच्या गजरात करण्यात आलं।